गोविंद खरात अंबड प्रतिनिधी। नवरात्री उत्सवातील यात्रेचा दिवस असलेल्या 8व्या माळी निमित्त अंबड येथील मत्स्योदरी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली। संध्याकाळपर्यंत 1 लाखाहून अधिक भक्तांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थानने दिली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी बाजार समिती अध्यक्ष प्रभाकर मामा पवार यांनी पत्नीसह देवीची महापूजा केली। यावेळी विजय शर्मा, गोविंद खरात, चंद्रमणी बनसोडे, राजेंद्र शर्मा, डी. कुरणकर सर, उल्हास मामा पवार, गणेश मामा पवार, रुद्र पवार, कल्याण मस्के, संतोष अग्रवाल, सागर अग्रवाल, गणेश सपकाळ, सुरेश हटकर, जनार्दन मुळे, आवटी सर, गोरे सर, काकासाहेब कटारे, सतीश होंडे, रमेश पैठणी, अमोल दहाळे, संभाजी रुपवते, बंडू वराडे, श्याम मुद्दा, दत्तू शिंदे, दीपक पटवारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती। तुम्ही आज मत्स्योदरी देवीचं आरती केली, तर देवीला काय सांगणार? दरवर्षीप्रमाणे सध्या जालना जिल्ह्यात मत्स्योदरी देवीचे फार मोठं महात्म्य आहे। ह्या नवरात्रात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी इथे येत असतात। आज 8व्या माळीला माझी महापूजा आणि पंगत जेवण असतं। मत्स्योदरी देवी मातेला मी एवढीच प्रार्थना केली की आपल्या जालना जिल्ह्यात त्यातली त्यात घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये जे काही गोदावरी गंगेच्या काठावरची गाव आहेत त्या गावांना फार मोठ्या प्रमाणात पाणी जास्त आल्यामुळे नुकसान झालं। त्यानंतर पिकाची हानी झाली आणि जनावर बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती होऊन गेल्या। याच्यातून त्यांना सावरण्याची आणि त्यांना या ठिकाणी शासनाने भरघोस अशी मदत करावी अशी मी आज अंबाबाई मत्स्योदरी देवीच्या चरणी प्रार्थना केली। आणि पूर्ण महाराष्ट्रातच जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकाचं फार मोठं नुकसान, आपला जो बळीराजा आहे ज्या शेतकऱ्यावर आपण पूर्ण भारत अवलंबून आहे, हा शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। त्याला याच्यातून काहीतरी अंबाबाईने आशीर्वाद देऊन त्यांना सावरावं अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो। आपलं नाव काय सर? प्रभाकर एकनाथराव पवार, सभापती, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष।